हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. चला, मी अलका मोंडे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मीच जात आहे बाहेर कुठं तर आपल्या आंटीकडे, दुसरीकडे कुठं जाणार इथं हैदराबादमध्ये. तिथं कार्यक्रम आहे आमच्या सरच्या इथं. तिथं काय नाही, जमलं तर शेअर करेन, नाही जमलं तर नाही. मग फक्त आंटीच आमच्या, बाकी कोणी नाही. थांबलो तर काय करतो, ऑटो कधी येतं काय माहिती. आता किती वेळ गाजून दिदीन मी येत, जे गेलाय सकाळी शाळेत, ह्यांनी गेले तर ड्युटीला, तिथंच थांबले. तर पिल्या तिकडंच आहे. आम्ही दोघी चाललो आता. ऑटोवाल्याचंच काय मिळत तिकडे, कारण खूप लांब आहे तिथून आंटीचं. हां झालं का? आलं. तर बघा, हे पक्षी आलाय. हो, ह्याच्यात चपाती ठेवली बघा ताईंनो. ते चपाती खायलाय आणि इकडे ह्या निळे ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर ते पक्षी काय करतंय, ते चपाती खातंय, त्याच्यातली जे बी काय ठेवलंय ते खातंय आणि इकडे जाऊन ह्याच्यात पाणी पितंय. बरं, पाणी पित नाही, नुसतं आंघोळ करतंय पुन्हा त्याच्यामध्ये. आता करतंय की नाही माहित नाही. बघा कसा खायलाय, आहे का? खूप पक्षी येतात बघा ताईंनो. काय हो, चला आता आम्हाला करायचं आहे फराळ. तिकडे बसलेत माणसं जेवायला. नको माय, कशाला उगीच. आता कार्यक्रम काय तर आमच्या सरच्या सुनबाईची आई वारली, तर त्यांचा 13वा दिवस आहे बघा. तर त्याच्यामुळे मग आपण हलमेत जाऊ. कोणी कोण जेवायला कळते आपल्याला, तर आपण आपलं घ्या. आता तिकडं दही आणायचं आहे आम्हाला, पण तिकडे जेवायलेत माणसं. त्याच्यानं आणखी मी काही तिकडे जाईनच. सरकडे जायचं का? कुणी असेल मध्ये, आहे का कुणी? बघितलं. आम्ही वाट बघत बसलो तिथं. कॅमेरा लावते मी, कॅमेरा लावते. कुठले? आपलं माझं गेट पेशाला दिसत ना. हो, कुठं लावतात? सीसी कॅमेरे आले की काय हो का? ओय, आम्हाला थोडस दही आणून द्या की. दही म्हणले ते घेऊन जा. आम्हाला फराळ करायचा आहे. नाही द्या आवाज. देत नाही, लय आहेत चाबरे ते बे. आणायलेत का? आंटी इथं आमच्या फोन मध्ये बघायला त्या व्हिडिओचं तर येऊन आमची साहेब समोर उभे. बँकेतून कधी आले माहित नाही. आम्ही बसला तिथं फराळासाठी वाट बघत. आंटीनं केलंय फराळाचं भाकरी, मस्त दाखवते तुम्हाला आमच्या आंटीनं काय केलंय फराळाचं. तर आंटीनं फराळाचं मस्त असं केलंय बघा. मशी अशी बटाट्याची भाजी आहे, छान अशी मुद्दा भाजी असल्यासारखी. आणि ह्या टाकल्यात मस्त अशा भगरीच्या भाकरी. आम्ही इथं घरातच बसलो दोघीजणी फराळाला. आता हे त्यांना डब्बा असते सकाळी, एक जणाला द्यावं लागते ब्राह्मणाच्या बाईला, तर त्यांना उसळ आणि भगर. हो ना आंटी? हो का? हो बाई, जाऊ द्या मुलं. मग काय तर आता आम्ही बसायला तिथंच फराळ. तर आता मी आणि आमच्या आंटी फराळ करायला. हो का? आंटीने दही आणलंय समोरून जाऊन. दह्यासाठी वाट्या, साखर, दही, मस्त असं ठेसा केलाय छान आंटीनं. ठेशावर तेलच घेऊ आंटी? तेलच घ्यायचं. या तुम्ही पण सगळेजण फराळ करायला आमच्यासोबत. काही मग थोडं थोडं घेऊन ये. बोलो ना अम्मा, खाने को बैठे. हाँ नहीं ना, ऊपर से ना अम्मा. आओ नहीं इधर देखो. आओ चलो, आओ ना. आओ, एक मिनट. आओ. खाने के बाद है ना. हाँ. ये सब जाने के पहले बड़े बड़े कटोरा दे दो. वो बचा हुआ पूरा बॉक्सेस में लगा दो. ओके ओके, ठीक आहे. तर चला ताई, आले बघा आंटी कोण. ते आत्ता आले, थोडा वेळ झालं आले. थोडंसं फ्रेश झाले मस्त. आणि आल्याच्या नंतर काचेच्या बांगड्या घातल्या. घाला वाटू लागल्या तर घातल्या. साडी वगैरे चेंज केली, मस्त असं सगळं चेंज केलं. छान असं पाय वगैरे होते, कारण दिवस पूर्ण माझा तिकडे गेला होता. काम काही नव्हतं, पण ते बसून घरचं वेगळंच राहतंय. म्हणजे त्या पाहुणे ते होते त्यांच्याकडं, पण त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. कोणाला आवडतंय, कोणाला नाही आवडतंय. आणि कार्यक्रम काय होता तर त्यांच्या ते 13 दिवस झाले त्यांच्या आईला. मग ते आपल्याला नाही व्यवस्थित वाटत, तर चला म्हटलं इकडंच. मग आंटी, आम्ही आंटीच्याच घरात तसं बी तरी उपवास होता.
एकादशी होती. आम्हाला तिकडे जेवायला जायचं बी नव्हतं, काही नव्हतं. जेवायला होतं समोर. मी काही शूट काही केलं नाही. चांगला असेल कार्यक्रम तर चांगलं वाटते शूट करायला ताईनं. तशा कार्यक्रमाला कसं आपण शूट करावं, त्याच्यामुळे मी काही कुणालाच दाखवलं नाही. त्या म्हणून लागलं, पण मी म्हटलं नको, नाही चांगलं वाटत ना तसं. तर मग त्यांना काही घेतलं नाही. त्यांच्या सुना वगैरे आल्या होत्या, त्यांच्या बहिणी सगळे आले ते सरच्या. तर मग कुणालाच नाही घेतलं. आम्ही आंटीच्याच घरात जसं तुम्हाला दाखवलं, आंटीनं भाकरी वगैरे केल्या मस्त. आम्ही दोघींनी मिळून फराळ केला, खूप एन्जॉय केला. एक मिनिट आले त्यांनी आले ते 1 मिनिट आले तो दार बाजूला. इथं काय झालंय बघा, आता आषाढ मास म्हणून स्पीकर चालू इथं. ते स्पीकर एवढे मोठा आवाज आहे ना त्याच्यामुळे दार लावावं लागलं, खिडक्या बंद करावं लागल्या. उघडाच आहे, उघडा लावून घ्या त्याचा आवाज यायला लागलाय. हो, त्या स्पीकरचा आवाज यायलाय भरपूर, त्याच्यामुळं बंद केलंय. आता ह्यांनी आले तर. आंटीचा शनिवारचा बाजार होता, त्याच्यामुळे ते काय आणलं बटाटे. मी आंटीकडून येताना आता वांगे ते आणले होते. घेतले होते वांगे, अरे मी बी तेच आणलंय नेमकं. हे का तुम्ही बी तेच आणलंय? हो का, मी पण वांगे कारलेच आणलेत. वांगे आणि कारलेच आणलेत मी बी. तुम्ही पण तेच आणलंय नेमकं. योगा लावता बघा. आता भाजीपाला असं नाही विचारल्यामुळं काय झालंय, नेमकं त्यांनी पण वांगे आणि कारले. मला बी तेच आवडलं. आंटीचा आज बाजार असतंय शनिवारचा, आणि त्यांनी बी तेच आणले. पप्पाने बी तेच आणले. तुला माहित नव्हतं? मी माहित होती मी मी म्हणलं पप्पाने बाहेर घेतलं, आम्हाला माहित नव्हतं कधी घेतले त्यांनी. हे बघा, हे त्यांनी आणले. आता मी आणले अर्धा किलो, त्यांनी आणले पाव किलो, आणि सेमच भाज्या आणल्या. काय करायचं आता? चालू. आणि बटाटे तरी बरं झालं, बटाटे वेगळं आणलं काहीतरी, नाही तर तेच म्हणलं. मी काल तू 1 किलो घेतलीस, माहिती होतं बटाटे मला. हा, पण ते आज एकादशी मुळे आपल्या घरी राहावं, ती संपायला काय वेळ लागत आहे. आणि ते लई चांगले होते. काल आपल्याला 40 दिले, हे 30 रुपयात आणले. हो का? आंटी कशी भाजीपाला स्वस्त आहे. हो, हो, चांगले आहे. आवलंय मस्त. ती खराब होत नाहीत ना आणलू, होत नाही तर लागत आपल्याला. मी म्हणलं आता तू बटाट्याचं ठीक आहे समजा. हा? बटाट्याचं काही नाही, ते येतेच व्ह्यूज मध्ये होते तर. वांगी बी जाऊ दे, आता एकदा भरून करते, एकदा मोकळं करते, काहीतरी करून संपव. कारण वांगी कधी नाही ते आपल्या महाराष्ट्रातले भेटले. मला बी लय आवडले होते वांगे, म्हणूनच मी बी घेतले. काठी नाही तर तेवढंच. काटे नाहीत पण छान आहेत वांगे, कवळे मस्त असे. तर चला आता जेवणात काय करायचंय, तर भात दिलाय आंटीला, भात फोडणी द्यायचा. भात यांची फुल जेवण झाले तिकडं. आणि मला पण आंटीने हो का हाय भगरीची भाक. आता काय ते आंटी म्हणली जर भात आईने तिघांपुरताच नेलाय. हो का, आंटीने अजून ह्याच्यात भाजी पोळ्या दिल्यात ना. नाही, आंटी म्हणली की ते तिघांपुरताच भात नेलाय. म्हणली तुला पुरणार नाही, तू काय खाशील म्हणून तुला तुम्हाला 2 चपात्या आणि ती वांग्याची भाजी दिली. वांग्याची भाजी आणि चपाती. हे आमच्या आंटीचं असं असते. हे मला 1 भाकर दिली उपवासाची, आणि भाजी पण दिली ना. ठीक आहे, भाजी ठेसा सगळं दिलंय. तर चला आता देते भात फोडणी. तर चला, झाला बघा भात फोडणी दिला, वाफायलाय, सगळं झालंय व्यवस्थित. बघा डब्बल भाजीपाला, आणि एकच विशेष म्हणजे पुन्हा एकच भाज्या. बरं झालं ते बटाटे तर दुसरे आणले, एकच भाज्या. चला असू द्या, आता असे सगळे पुरी करून संपवून टाकावं लागून. चला रे जेवायला, चला ताई. तर आपला भात बी वाफलाय, आता बंद करते मस्त असा. ह्यांना आवडते आमच्या मिस्टरांना दूध केळ, असं दूध केळ केलंय. आणि तिकडूनच केळं ते आणले, तर तिथं भरपूर सामान आणलं होतं पूजाला वगैरे. तर मग ते आता घेऊन जा, समजा राहिलेलं पूजेचं सामान वगैरे दुसरं पण आणलं होतं भरपूर असं. तर चला ह्याच्यात आता हे वांग्याची भाजी, कडल्या वांग्याची भाजी दाखवते तुम्हाला. ते काळे वांगे असतात ना बघा ताई, त्याची भाजी मस्त अशी 1 नंबर मध्ये भाजी आहे अशी. एकच मिनिट. तर अशा भाज्या असतात बघा इथं. इथल्या वांग्याची भाजी दाखवते तुम्हाला. हैदराबादी आम्हाला बी आवडायला लागली, अगोदर आवडत नव्हती, पण जे इथले आचारी लोक जी भाजी करतात ना त्यांना, ते 1 नंबर मध्ये असते. भाजी वांगे असते, काळे वांगे असते, त्याच्यात मसाला असते मस्त असा भरलेला. तर 1 नंबर मध्ये भाजी असते बघा ताईनं अशी. पण आपल्याला सवय नसती ना वांग्याची, त्याच्यामुळे खूप वाटत नाही. पिण्यासाठी वांग्याची भाजी, गरम गरम चपात्या. आणखीला भात बी एवढा मोठा आहे, पण आणखीला वाटतं पुरण की नाही, ती येणार नव्हती कारण तिने अचानक आली आहे. त्याच्यामुळे त्या म्हणल्या आता अचानक चाललीस तर तुझ्या नावचं घरी नसेल, पुन्हा अजून मी कुठं काय करत बसून नव्हते का, 2 चपात्या भाजी केली. तर चला ताई मग आता काय करतो आम्ही, फराळ वगैरे करून येतो. आता ही अशी बटाट्याची भाजी, ठेसा उपवासाचा.
ए चला रे जेवायला. सगळ्यांना आवाज द्यावा लागतो. चला जेवायला. चला ह्या व्हिडिओ कसा वाटला ताईंना आजचा व्हिडिओ सांगायला अजिबात विसरायचं नाही. आमच्या जाऊबाई कशा वाटल्या ते पण सांगायचं. या व्हिडिओचा इथं चेंज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.